वांग बटाट्याची भाजी तर सगळेच बनवतात, पण आज मी त्यात घालणार आहे असा एक खास जिन्नस ज्यामुळे भाजीची चव दुप्पट होईल. चला तर मग बनवूया सुकट घातलेली वांग बटाट्याची झणझणीत पातळ भाजी. चव इतकी भन्नाट की नाक मुरडणारेही दोनदा मागून खाते. नमस्कार, मी आहे अक्षता आणि तुमचं स्वागत आहे कुक विथ अक्षतामध्ये. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, सुकट, बटाटे आणि पूर्ण वांगी ते चिरा देऊन घेतलेली आहेत. या रस्सेदार भाजीची खरी चव आहे माझ्या स्पेशल खोबऱ्याच्या वाटणात. त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये वाटण नक्की लिहा. सर्वप्रथम सुकट हलकंसं भाजून घ्या. त्याचा रंग बदलायचा नाही, फक्त 1-2 मिनिटं परतायचं. असं केल्यामुळे सुकटाचा उग्र वास निघून जातो आणि भाजीला चव खूपच छान येते. आता कढईत तेल गरम करा आणि त्यात आलं लसूण ठेचून घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून शिजवून घ्या. बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घ्या. आता यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि घरगुती गरम मसाला घालून तेलात छान परतून घ्या. थोडंसं पाणी घालून एक वाफ काढून घ्या. आता चिरलेली वांगी घालून मसाल्यात छान परतून घ्या आणि 2 मिनिटे वाफ काढून घ्या. आता चमच्याच्या सहाय्याने प्रत्येक वांग्यात थोडा थोडा मसाला भरून घ्या. त्यामुळे मसाला वांग्याच्या आतपर्यंत मुरतो आणि भाजीची चव अजून अप्रतिम लागते. आता यात बटाटे घालून हलक्या हाताने मसाल्यात मिक्स करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्या. आता यात सुकट घाला आणि वांगी, बटाटे आणि सुकट पूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्या. एक स्पेशल टिप: भाजलेला सुकट 10-15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे ते मऊ होतं आणि भाजीला चव अजून छान येते. खोबऱ्याचं वाटण घालून छान मिक्स करून घ्या. आता आपल्या आवडीनुसार भाजीला जितका रस्सा हवा असेल त्यानुसार पाणी घाला. झणझणीत, सुगंधी आणि चविष्ट सुकट घातलेली पूर्ण वांग बटाट्याची भाजी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भागात सुकट घालून अशी भाजी बनवतात का?
आणि या भाजीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू.